आज पोलीसची सर्व प्रकारची तयारी आहे आणि सगळी जगह पीसफुली आणि शांत पद्धतीने त्योहार सुरू आहे. कुठल्याही प्रकारची अडचण शहरात नाही आहे आणि मीरा भाईंदर वसई विरार इथे जो आहे पीसफुल सेलिब्रेशनचा इतिहास आहे आणि तशा लोक जो आहे ते स्वतःचा आपले आपले त्योहार जो आहे ते पीसफुली सेलिब्रेट करताय इकडे आणि तशा आज पण ते दिसतोय. किती ठिकाणी नाकाबंदी वगैरे लावलेली आहे, कशा पद्धतीने सुरक्षा आहे? बराचसा बंदोबस्त आपण लावलेला आहे. कुठली अप्रिय घटना घडली नाही आहे, आपण होऊन देणार पण नाही. आपण कुठल्या ह्या सोसायटीच्या पदावरती आहात आणि गेल्या काही दिवसापासून जे काही वादविवाद चाललेला आहे या संपूर्ण गोष्टीचं नेमकं खरं कारण काय? आज ईद आहे. सर्वात प्रथम मी तुमच्या माध्यमातून सर्व माझ्या मुस्लिम बांधवांना ईदची मुबारकबाद देते आणि आम्ही सगळे इथे कमिटीचे पदाधिकारी आहोत. इथे जे 2-3 दिवसापासून चालू आहे ना ते ॲक्च्युली इंटरनली आमचं सॉल्व्ह झालेला प्रॉब्लेम. हे बाहेरची लोकांनी येऊन ह्याला जास्त हाईप केलं आहे त्याला. तर खूप दुर्दैवी आहे का असं आमची एवढी चांगली सोसायटी आहे आणि आम्ही अमन आणि शांतीमुळे 15 वर्षापासून राहतो या सोसायटीमध्ये. पण एवढ्या वर्षानंतर आज जी घटना घडली आम्हाला सर्वांना खरंच त्या गोष्टीचं खूप दुःख आहे. नेमकं एक असं कारण समोर आलं होतं की बकरा कापण्याचं इथे काहीतरी एक चाललेला, त्याच्यावरनं हा वादविवाद सुरू झाला होता. नक्की ती गोष्ट खरी होती का? नाही, बकरे कधीच कापलेले गेले नाही आहेत. इथे ठेवण्याचा होता कारण तो आमच्या AGMमध्ये पास झालेला की हिंदू मुसलमान दोन्ही राहतात. आपले 3 सण त्यांचे 3 सण असं एकत्र मिळून आम्ही सर्व सण एकत्र साजरा करतात. बकरं कापण्याची ना परमिशन कमिटीवाल्याने दिली आहे ना कधी झालेलं आहे. नाही त्यांनी पण काही नाही सांगितलं नाही, कधी झालेलंच नाही आहे. कधी बकरे कापलेले गेलेले नाही आहेत. ते चुकीचं आहे. परमिशन दिली होती आणि मागितली होती. मग नेमकी वादाची ठिणगी फुटली कुठे? आता म्हणजे हेच थोड्या लोकांना म्हणजे प्रॉब्लेम होतं का म्हणजे बकरी तिकडे बांधून तिकडे ठेवतायत, तिकडे त्यांना श्वासाचं तकलीफ होतं आहे, हॅलोजन लावलं लाईट त्याच्याने तकलीफ होतं आहे. तर ते आमच्याकडे येऊन त्यांनी सांगितलं असतं तर कमिटीने काहीतरी ॲक्शन घेतलं असतं, शेडचं प्रबंध कुठं दुसऱ्या जागी केलं असतं. पण ते न करता म्हणजे बाहेर जाऊन सगळं हे विवाद तिथून वाढलं. तुमचं असं म्हणणं आहे की जे आतमध्ये जे रहिवासी आहे त्यांना जो त्रास होता त्यांनी सोसायटी कमिटीकडे काहीच कळवलं नाही आणि हा वाद बाहेरून चिघळला हो, गेला. तिथून हे चालू झालं तिथे. सर, आखिर ये विवाद जो सोसाइटी में हुआ ये इसके पीछे का कारण क्या है? कारण कुछ नहीं है, बस ऐसा है कि बकरे यहाँ पे तो अप्रूव थे. जो भी फेस्टिवल हमारे सब मिलजुल के मनाते हैं, सारे फेस्टिवल्स 10 साल से हो रहा है. अब कैसा है कि बकरे खड़े होते हैं तो लोगों को कुछ उससे स्मेल की प्रॉब्लम होती है, वो तो मानते हैं. और साफ़ सफाई का ध्यान रखने के बाद भी थोड़ी बहुत स्मेल आती है. तो कुछ लोग का ऐसा था कि भाई ये नहीं होना चाहिए, तो वो हिसाब से उन लोगों ने बात करी और बाहर मैटर पे चला गया. तो बात करके अंदर के अंदर मैटर सॉल्व हो सकता था. नेक्स्ट ईयर से कैसा होता था कि हम लोग इस चीज़ को बंद भी कर देते थे. हमने रिक्वेस्ट किया कि चलो 2-3 दिन की और बात है उसको कर लो, बट ये मैटर ऑलरेडी बाहर तक चला गया था, तो इसके लिए वो चीज़ आउट ऑफ कंट्रोल हो गई. सर, जिन लोगों को शिकायत थी कि यहाँ पर दुर्गंध आती है, बकरे लाए गए हैं, उससे दिक्कत हो रही है, क्या उन लोगों ने कमेटी मेंबर से इसके बारे में बात की थी? हाँ, बात की थी लोगों ने, बट अभी कैसा था कोई ऑप्शन था नहीं कहीं और खड़े करने का वहाँ पे, क्योंकि वो सबसे ऐसा एरिया है जहाँ पे ऑलरेडी गार्बेज भी वहाँ पे है. तो वो सबसे ऐसा एरिया था जहाँ पे वहाँ पे सबसे रिमोट एरिया है, इसके लिए वहाँ पे खड़ा होता था. बट ये है कि और कोई ऑप्शन फ़िलहाल तो थी नहीं, और ये 10 साल से हो रहा था. अचानक से इतना बड़ा इश्यू बनने वाला था वो किसी को पता नहीं था. सर, जो मुख्य कारण था इस विवाद का तूल पकड़ने का वो ये था कि बकरीद के टाइम पे बकरे अंदर ही काटे जाएंगे. क्या बकरे अंदर कभी नहीं काटे गए आज तक, क्योंकि हमारा कोई ऐसा अप्रूवल था ही नहीं, हमने कभी नहीं दिया है, ना आगे कभी है. बकरे आज तक तो ये सब तो झूठ इन्फॉर्मेशन है. कुछ ऐसा भी बोल रहे हैं कि बाहर के बकरे आ रहे हैं, ऐसा भी कुछ नहीं है, क्योंकि सबका लॉक्स मेंटेन होता है यहाँ पर स्पेस लिमिटेड है, तो वो हिसाब से ही यहाँ के लोग को जगह कम पड़ जाती है. सर, क्या सोसाइटी में कुछ स्पेसिफिक 20, 30, 40 ऐसे कुछ बकरे की अनुमति दी गई थी कि नहीं? ऐसा कुछ नहीं था, क्योंकि पहले कैसे कि पहले 25-30 हार्डली आते थे, फिर धीरे धीरे बढ़ना शुरू हो गए बकरे. अब आगे और ज़्यादा बढ़ते तब उसके ऊपर कुछ करना पड़ता था कि भाई हाँ भाई एक फ्लैट से एक ही अलावा है, वो उसकी तो नौबत आई नहीं अभी तक. कितने बकरे सोसाइटी के अंदर उस समय मौजूद थे जब ये विवाद हुआ था? 50-55 के आसपास होंगे. सर, काय सांगाल ही संपूर्ण गोष्टीचा वादविवाद तर झालेला आहे.
सोसायटीतल्या ज्या काही लोकांना याचा त्रास होता त्यांनीही तुमच्याकडे कंप्लेंट केली. आता वादविवाद होऊन गेला, आज सणही साजरा झाला, पण आता भविष्यामध्ये अशा पुन्हा एकदा हिंदू मुस्लिम हा वाद होऊ नये म्हणून आपण सोसायटी धारक म्हणून, सोसायटी कमिटी मेंबर म्हणून काही पावलं उचलणार आहोत? तसं आम्ही दरवर्षी जे नियम पाळतो तसे नियम आम्ही पुढच्या वर्षी पाळू, याबद्दल आम्ही नक्कीच AGM घेऊ, मीटिंग घेऊ आणि जे लोकांचं जे पूर्ण मत असेल, जे काही चांगलं मत असेल, आमची अशी इच्छा आहे की मत सगळ्या लोकांनी, सर्व धर्मीयाच्या लोकांनी, हिंदू मुस्लिम किंवा अजून काही अन्य असतील, सर्वांनी एकत्र येऊन त्यांचे जे काही मत, त्या मतप्रमाणे आम्ही फेस्टिवल्स सण साजरे करायचा नक्की प्रयत्न. पण जे काय होईल सर्व शांततेने नियम पाळून, MBMचे नियम पाळून, पोलीस कायद्यांचे नियम पाळून आम्ही नक्की पाळायचा प्रयत्न करू. पण काही असे वादविवाद होणार नाही याची आम्ही नक्कीच खबरदारी घेऊ. पण नक्कीच अशा महानगरपालिकेच्या किंवा तुम्ही सोसायटीच्या आतमध्ये जेव्हा अशी कुठली शेड वगैरे बांधायचं, एक महानगरपालिकेची परमिशन घेतली जाते, आपल्याकडनं ती घेण्यात आली नव्हती अशी आम्हाला माहिती मिळते, त्याबद्दल काय खुलासा करा? परमिशनचं ते महानगरपालिकेचं आम्हाला नंतरच कळलं. त्याच्या आधी याच्या कमिटी मेंबर्सने दरवर्षीप्रमाणे आम्ही त्यांना शेड बांधायची परमिशन तर दिलेली होती. पण नंतर महानगरपालिकेचे जे नियम आले मग त्याच्यानंतर आम्ही थोडंसं सांगितलं की हे करायला आम्हाला पावलं उचलावं लागलं वगैरे. पण अशी एक माहिती मिळाली होती की शेड तोडल्याच्या नंतर पुन्हा एकदा बांधण्याचा असा कुठला प्रयत्न झाला होता का? अशी गोष्टी नाही असं काहीच नाही. असं म्हणजे असं काही झालेलंच नाही. प्रशासनने जे सांगितलं, म्हणजे काय आता प्रशासन, मीरा भाईंदरच्या जनतेला तुम्ही आणि विशेषतः तुम्ही आता सोसायटीचे मेन कमिटी मेंबर्स आहात, काय सांगाल लोकांना आम्ही एवढं सांगू की तुम्ही जे काही सण वगैरे करता, फेस्टिवल पाळता वगैरे, सर्व धर्मीयांनी एकत्र येऊन एकमेकांचे आदर करा. प्रत्येकांना व्यवस्थित आनंदाने साजरे करू द्या. प्रत्येकाचे सण असतात, प्रत्येकाने आपापले येऊन आनंदाने साजरे करा. काही त्याच्यामध्ये काही कुठं काही कमी जास्त करू देऊ नका. सर्वांना काही असेल तर त्यांनी कमिटीसमोर येऊन बोला वगैरे असं काय असेल तर, आणि त्याच्यामधून नवीन पर्याय शोधून काढायचा नक्कीच प्रयत्न करू. पण आता वाद निवडला आहे का असं आपण बोलू शकतो का? वाद निवडला आहे आता आम्ही असं बोलू शकतो, पण आता बाकीच्या लोकांच्या मनामध्ये काय आहे ते आपण कसं सांगू शकतो. पहले तो सभी लोग को ईद मुबारक है कि जो भी घटना हुई है वो तो अच्छा नहीं हुआ, क्योंकि वो अफवाहों के बुनियाद पर हुआ है. उसमें कोई भी जो है 1% की रियलिटी नहीं थी, और जो भी हुआ वो गलत हुआ. इसमें हमारे सोसाइटी के लोगों का ज़्यादा रोल नहीं था. जो फैक्ट है वो फैक्ट है. उसमें 2-3 कंप्लेनेंट थे, बट वो हमने सॉल्यूशन और सारी चीज़ों का रास्ता निकाला था, और बहुत से मीडिएटर लोग भी रास्ता निकालने की कोशिश की. यहाँ तक कि पुलिस ने भी किया और कुछ पॉलिटिशियंस भी किया, कुछ समाज सेवक लोगों ने भी किया, और सारे रास्ते निकालने की कोशिश की. बट बाहर अफवाह ऐसी इतनी फैल गई कि इधर जो है ज़बरदस्ती जो है दूसरे समाज को ठेस पहुंचाने के लिए और दंगा भड़काने के लिए ये लोग अंदर कुछ गलत काम कर रहे हैं. बाहर के बकरे लाया जा रहा है और इलीगल शेड बनाया जा रहा है, और स्लॉटरिंग करने की कोशिश करते हैं ये लोग, और इधर जो है कुर्बानी करेंगे. ये अफवाह जो है तूल पकड़ी, और कुछ समाज के ऐसे लोग थे जो इसका फ़ायदा उठाकर यहाँ आए और प्रोटेस्ट किए. मगर पुलिस वालों ने इतना अच्छा काम किया कि कुछ गलत काम होने नहीं दिया, ना हमारे सोसाइटी के अंदर और ना सोसाइटी के बाहर. साल कैसा रहेगा? अगले साल जी अभी ईद तो निकल जाएगी, तो हम अपनी एक मीटिंग लेंगे सोसाइटी और हमारे मेंबर्स की, और हम एक म्यूचुअली अंडरस्टैंडिंग के हिसाब से जो भी बीच का रास्ता निकलेगा उस पर हम अमल करेंगे, और पीसफुली हर फेस्टिवल करेंगे. नहीं हमारा ना तुम्हारा ये टिट फॉर टैट वाला काम नहीं होगा, और उसकी मैं गारंटी लेता हूँ.